लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फेस वॉश हा किती वेळा वापरला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आपण कुठल्या प्रकारचा फेस वॉश हा आपण वापरला पाहिजे. ज्यावेळेस आपण फेस वॉश सिलेक्ट करतो त्यावेळेस तुम्हाला तुमची त्वचा ही कुठल्या प्रकारची आहे हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस पेशंट्स आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्ही त्यांची त्वचा ही कुठल्या टाईपची आहे हे आम्ही स्किनची जी ॲनालिसिसची मशीन्स असते त्याच्यावरती आम्ही चेक करतो. त्यानुसार त्यांचा जो टाईप आहे त्यानुसार आम्ही फेस वॉश रिकमेंड करतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही फेस वॉश हे सिलेक्ट करता त्यावेळेस तुम्हाला तुमची त्वचा ही कुठल्या प्रकारची आहे, कुठल्या टाईपची आहे हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमच्या फेसवरती काही पिंपल्स आहेत का, काही डाग आहेत का किंवा पिगमेंटेशन आहेत का, त्यानुसार फेस वॉश हा सिलेक्ट केला जातो. जर तुमची त्वचा ही ऑइली असेल, म्हणजे जर तुमची त्वचा ही तेलकट त्वचा असेल, जास्त प्रमाणात ऑइल सिक्रेशन होत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला जेल बेस असलेला फेस वॉश हा वापरला पाहिजे. त्यानंतर ऑइल कंट्रोलिंग फेस वॉश तुम्ही वापरले पाहिजे, जेणेकरून ऑइल जास्त सिक्रेट होणार नाही आणि ब्रेकआउट्स जास्त होणार नाहीत. जसं की सॅलिसिलिक ॲसिड कंटेंट असलेले, टी ट्री ऑइल कंटेंट असलेले फेस वॉश तुम्ही वापरू शकता. जर तुमची त्वचा ही ड्राय असेल, जर तुमची त्वचा ही कोरडी असेल, तर तुम्हाला मॉइश्चरायझिंग बेस असलेला फेस वॉश वापरला पाहिजे. म्हणजे क्रीम फॉर्म बेस असलेला फेस वॉश तुम्ही वापरू शकता, ज्यामध्ये की ॲलोव्हेरा ऑइल किंवा हायलॅनिक ॲसिड किंवा ग्लिसरीन कंटेंट असलेला फेस वॉश तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तुमची त्वचा ही जास्त ड्राय होणार नाही. तो जो मॉइश्चरायझिंग बेस जो फेस वॉश असतो तो तुमचा स्किन बॅरियर जास्त डॅमेज होत नाही, त्यामुळे जास्त ही त्वचा कोरडी पडत नाही. त्यानंतर तुमची त्वचा ही कॉम्बिनेशन टाईप असेल, म्हणजे जर तुमचा टी झोन जो आहे तो ऑइली असेल आणि बाकीचा जो एरिया आहे तो जर ड्राय असेल, तर तुम्हाला एकदम फोम बेस असलेला फेस वॉश हा वापरला पाहिजे. माइल्ड क्लिन्झिंग टाईपचा फेस वॉश देखील तुम्ही वापरू शकता, जेणेकरून की ऑइल देखील कंट्रोल राहील आणि तुमची त्वचा जास्त कोरडी पण होणार नाही. जर तुमची त्वचा ही सेन्सिटिव्ह टाईप असेल, म्हणजे जर तुमची त्वचा जर कुठलाही प्रोडक्ट वापरला तर बर्निंग सेन्सेशन होत असेल, तर तुम्हाला खूपच माइल्ड क्लिन्झिंग लोशन हा वापरला पाहिजे. फ्रॅग्रन्स फ्री असलेला फेस वॉश तुम्ही हा सिलेक्ट केला पाहिजे, जेणेकरून तुमचा जो स्किन बॅरियर आहे तो डॅमेज होणार नाही. कारण जर स्किन ही सेन्सिटिव्ह टाईप असेल, जर तुम्ही हार्श प्रोडक्ट्स वापरले किंवा हार्श केमिकल्स असलेला फेस वॉश वापरला किंवा हार्श जर सोप वापरला, तर तुमचा जो बॅरियर असतो तो लगेच डॅमेज होतो आणि स्किन लगेच सेन्सिटिव्ह होते, बर्निंग सेन्सेशन होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला खूप माइल्ड क्लिन्झिंग बेस असलेला किंवा माइल्ड क्लिन्झिंग लोशन असलेला फेस वॉश देखील तुम्ही वापरू शकता. तर जो फेस वॉश आहे ते तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला देखील घेऊ शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारचा फेस वॉश हा योग्य आहे. थँक्यू.